हरिओम. पातंजली योगसूत्रे, योगदासांचे प्रवचन, सूत्र क्रमांक 29. ततः प्रत्यक्चेतन अधिगम अपि अंतराय अभावश्च. याचा भाग 2. परब्रह्म परमात्मा. दोन वस्तूंमध्ये, दोन गोष्टींमध्ये जेव्हा काहीच नसते, म्हणजे काही ठराविक भागापर्यंत हवाच असते, त्यामुळे काहीच दृष्टीस पडत नाही, तेव्हा तेथील पोकळीला आपण आकाश असं म्हणतो. पृथ्वीच्या आतील पोकळ भागाला आकाश असं म्हणतात. पृथ्वीच्या बाहेर दोन ग्रहांमध्ये, दोन ताऱ्यांमध्ये जी मोकळी जागा असते, जी मोकळी जागा असते तिला पोकळी म्हटले जातं. आध्यात्मिकदृष्ट्या पृथ्वीच्या आत किंवा बाहेर पोकळी नसते, आपल्याला तेथे पोकळी भासते. पोकळी भासते असं म्हणण्याचं कारण तिथे असलेले आपल्याला त्याच्या सूक्ष्मपणामुळे दिसत नाही, कारण ते सूक्ष्माती सूक्ष्म आहे. आपल्याला दृश्य असे काहीही दिसत नसले तरी तिथे काहीतरी असते, ते अदृश्य असते एवढेच, परंतु तेथे काहीतरी असते. त्याला आपल्या ऋषींनी परमब्रह्म असं नाव दिलं. याला परब्रह्म असं म्हटलं कारण आपल्या शरीराच्या बाहेर आकाशाच्या आत असलेल्या त्या परब्रह्माच्या अंशाला त्यांनी ब्रह्म असं म्हटलं. या परब्रह्माच्या मध्ये एक दिव्य चेतना, एक दिव्य शक्ती असते. त्याला आपल्या ऋषींनी परम आत्मा असं नाव दिलं. याला परमात्मा असं म्हटलं कारण आपल्या देहाच्या आत परमात्मा अंशात्मक रूपाने वास करत असतो. त्याला आपल्या ऋषींनी आत्मा असं नाव दिलं. ओंकारमय परिचय. सूक्ष्मातिसूक्ष्म, सर्वव्यापी, सर्वसाक्षी, महाचेतनमय, महाशक्तिमय, महातेजस्वी, महाशांतस्वरूप, महाओजस्वी, महाप्रचंड, महाकाय, महारुद्र, अनंत, अपार, अथांग, अनाकलनीय, अरूप, अदृश्य, अभेद्य, आदी अनादी, निराकार, निर्लेप असे परब्रह्म होते. या ब्रह्मातील सर्वेश्वर, योगेश्वर, शिव, दिव्य तेज, स्वयंचेतना, महाप्रचंड महाध्वनी करून स्वतःची ओळख करती झाली. ओम, मी ओम, माझं नाव ओम. परमेश्वर प्रथमच प्रकट होतो आहे, तो स्वतःचा परिचय करून देतो आहे. मी ओम. कोणतीही गोष्ट नव्याने सापडली की त्या वस्तूला तिथून पुढे ओळखण्यासाठी म्हणून नाव दिले जाते. परब्रह्मातील परमात्म्याच्या विस्फोटित अस्तित्वाला ओम ही संज्ञा दिली. आपण नवीनच कुणी भेटलं की स्वतःचं नाव सांगून आणि नाव विचारून परिचय करून घेतो. या महाध्वनी आधी काहीच नव्हतं. योगेश्वर प्रथमच प्रकट होतो आहे, स्वतःचा परिचय करून देतो आहे. मी ओम. परम तत्वाचं नाव ओम परमेश्वर शब्दाने माहीत झाला. परब्रह्मातील परमशक्ती व्यक्त करायला ती शब्दरूप केली. परमेश्वराला हाक मारायला शब्द समजला. ओम, परमात्मा, परमेश्वर, योगेश्वर सर्वसामान्यांच्या परिचयासाठी, ज्ञानींच्या साधनेसाठी, त्याचा जप करण्यासाठी वाच्य झाला. तस्य वाचकः प्रणवः. प्रणव म्हणजे ओंकार, विनम्र झालेल्याचं रक्षण करणारा, भक्तांचं रक्षण करणारा योगेश्वर परमेश्वर म्हणजे प्रणव, ओम. भक्तांना परमेश्वराचे नामस्मरण करायला परमेश्वराचे नाव ठाऊक झाले. त्याला भावभक्तीने हाक मारायला, धावून ये म्हणून आळवायला परमेश्वराचे नाम मिळाले. उपासकांना उपासना करायला परमात्म्याचं एक अगदी छोटंसं सुटसुटीत नाव मिळालं. ते पूर्ण ब्रह्म जाणायला ओम हे पूर्ण नाव मिळालं. तज्जपस्त दर्थ भावनम. परमेश्वर म्हणजे ओम, ओम म्हणजेच परमेश्वर.
याचा अर्थ ओंकाराचा जप, ओंकाराचे तप, ओंकाराचे ध्यान, ओंकाराचे स्मरण, ओंकाराची उपासना म्हणजे परमेश्वराची उपासना. प्रणव म्हणजेच परमेश्वर. तो जाणून भावभक्तीने, भावनेने, श्रद्धेने त्या प्रणवाचा, ओंकाराचा अर्थ लक्षात घेऊन जप करावा. प्रणवाचा अर्थ प्रकर्षाने स्तवन करणे असाही आहे. अक्षर, ओम स्वयंभू आहे, त्याला अक्षर असं म्हटलं जातं. शर म्हणजे नाश पावणे, अक्षर म्हणजे नाश न पावणारा. ओममधून विश्व निर्माण झाल्यामुळे हे विश्व ओममध्ये विलीन होणार आहे. ओम हा परमेश्वर वाचक असल्यामुळे ओम नाश पावणार नाही. आदी अनादी परमात्म्याबरोबर परमात्म्याचं नाव कायम अस्तित्वात राहणार आहे. म्हणून ओम हे अक्षर अविनाशी आहे. म्हणूनच ओंकाराचा जप करायला सांगितलेलं आहे. अविनाशी सत्याचा जप केल्यानेच आपणही त्या अविनाशी तत्वाप्रमाणे हो. नेहमी चिर शाश्वत सत्याची उपासना करावी, तरच ती कायम टिकू शकेल आणि आपल्याला चिर आनंद प्राप्त होईल. आपल्याला नेहमी दुसरा सुखी आहे असं वाटतं. हा दुसरा सुखी माणूस जे करत असेल ते आपण करण्याचा प्रयत्न करू लागतो. त्या सुखी माणसाचा सदरा मिळवून तो घालण्याचा आपण प्रयत्न करतो. त्यामुळे आपणही सुखी होऊ अशी आपली समजूत असते. परंतु कितीही खटपट केली तरी सुखी माणसाचा सदरा आपल्याला शोधूनही सापडत नाही. कारण सुखी माणूस सापडणं दुर्लभ असतं. त्यातून जेव्हा सुखी माणूस सापडतो तेव्हा लक्षात येतं की त्या सुखी माणसाकडे सदरा नाही. तो या जड वस्तूंपासून दूर आहे, पूर्ण शुद्ध आहे आणि म्हणूनच सुखी आहे, आनंदी आहे. ओंकाराच्या सविस्तर माहितीसाठी आणि ओंकारशास्त्र शुद्ध कसा करावा हे जाणून घेण्यासाठी जिज्ञासूनी माझे योग साधना हे पुस्तक आणि ओंकार साधना CD आणि ओंकार साधना कॅसेट्स जरूर घ्याव्या आणि अभ्यास करून आत्मसात कराव्या. हरिओम.